असं कोणी आय कार्ड विचारल्यानंतर डोक्यात सणक जाते ना. आणि या आय कार्डला प्राचीन पार्श्वभूमी आहे, तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित तर काळजी करू नका, मी आहे ना. तर प्राचीन बाबिलोन साम्राज्यामध्ये लोकसंख्येची गणना होत असत. त्यामध्ये लोकांची ओळख, लोकांची नावं आणि त्यांच्या अन्य गोष्टी ह्या लिहिल्या जात असत. रोम साम्राज्यामध्ये स्वतःची ओळख पटवण्यासाठी राजाकडून एक पत्र मिळत असत किंवा राजाच्या शिक्का असलेल्या गोष्टी हे लोक वापरत असत ओळखपत्र म्हणून. प्राचीन चीनमध्ये हान साम्राज्यात लोकांना प्रवासासाठी विशेष कागदपत्रांची आवश्यकता असत. त्या कागदपत्रांमध्ये त्यांचं नाव, त्यांची उंची आणि त्यांच्या शरीरावर असणारी खून या गोष्टी लिहिल्या जात असत. मध्ययुगीन काळात सन 1414 मध्ये किंग हेनरी पाचवा याने इंग्लंडमध्ये सेफ कंडक्ट या कागदपत्राची ओळख करून दिली. या कागदपत्रामुळे परदेशात स्वतःची ओळख पटवून देणं सोपं झालं आणि याच कागदपत्राला आधुनिक पासपोर्टचं पहिलं स्वरूप मानलं गेलं. पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपियन सैनिकांना किंवा अमेरिकन सैनिकांना त्यांची ओळख पटण्यासाठी डॉक टॅक्स दिले जात असत आणि जे नागरिक होते त्यांना नॅशनल रजिस्ट्रेशन कार्ड्स वाटले जात असत. हे कार्ड रेशनिंगसाठी आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी अत्यंत महत्वाची होती. 1950 ते 60च्या दशकापासून शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय यामध्ये आय कार्ड वापरले जाऊ लागले. 1990च्या IT सेक्टरच्या बूम नंतर सगळीकडे आय कार्ड वापरणे हे अनिवार्य झाले, तेही फोटो सहित. भारतीय प्रशासकीय दृष्ट्या जर पाहिलं तर मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही सुद्धा आपली ओळखपत्रेच आहेत. आजकाल ओळखपत्रांना डिजिटल स्वरूप प्राप्त झालंय. आपली शासकीय ओळखपत्र डिजिलॉकर, बायोमेट्रिक्स या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला सहज उपलब्ध होतात. परंतु आपली शाळा, कॉलेज किंवा कार्यालय याच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणचं आय कार्ड घालणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येकानं ते घालावं. आणि जर कोणी विचारलं की आय कार्ड कुठे आहे तर त्याला लगेच दाखवायचं, चिडायचं अजिबात नाही.